म्हणून रामरायाचा गौरव काय आहे की आमच्यासारखे तुम्ही होऊन सुद्धा तुमचं चरित्र तुम्ही दिव्यत्वाने जगलात, म्हणून राम आजही आमचा प्राण आहे, राम आजही आमच्या राष्ट्राचा प्राण आहे, राम ही आमची संस्कृती आहे, राम ही आमची परंपरा आहे, राम ही आमची धारणा आहे, राम हे आमचं तेज आहे, श्रीराम हे आमचं तप आहे, श्रीराम हा आमचा स्वाभिमान आहे, श्रीराम हे आमचं दैवत आहे, श्रीराम हा आमचा आराध्य आहे। म्हणून तर दोन अवतार का श्रेष्ठ मानले गेले? एकाने प्रवृत्ती वाढते, एकाने प्रवृत्ती शिकवलेली आहे, तर दुसऱ्याने निवृत्ती शिकवलेली आहे। आणि प्रवृत्तीवरती आपली धारणा अखंड राहावी यासाठी, सदाचारावरती आपली धारणा अखंड राहावी यासाठी रोज प्रभू रामचंद्रांचं स्मरण करायला सांगितलं। प्रातस्मरामि रघुनाथ मुखारविंदम मंदस्मितम मधुर भाषी विशाल भालम। आणि गोपाल कृष्ण तर निवृत्तीचे आदर्श आहे, तिथं तर प्रश्नच नाही। म्हणून गरज होती रामरायाची, गरज होती रामरायाची। माणसं म्हणतात काय एवढं तुम्ही राम राम करता? तसं पाहिला गेलं तर ही आनंदाची गोष्ट आहे। बऱ्याच माणसांच्या मनामध्ये हाही प्रश्न येतो, कशासाठी मंदिर बांधायचं आहे एवढं करोडो रुपये खर्च करून? मंदिराची आवश्यकता काय आहे? माणसाच्या माणूसपणाचं जर ते प्रतीक होणार असेल तर अशा मंदिराची आम्हाला आवश्यकता आहे, ज्या माणुसकीच्या आधाराने ही भारत भूमी पुन्हा एक वेळेला जर सुजलाम सुफलाम होणार असेल तर राम मंदिराची आवश्यकता ही अत्यंत आहे। म्हणून जे घडत आहे ते अत्यंत उत्तम घडत आहे। एका दृष्टीने निदान तो आदर्श आपल्या डोळ्यासमोर पुन्हा एक वेळेला ठेवून तरी येणारी पिढी पुन्हा एक वेळेला सदाचाराकडे वळेल, संस्कृती आणि धर्माचरणाकडे वळेल, यासाठी राम आवश्यक आहे।